मानव रूप धारण
काहीच अशक्य होणार नाही. शेजाऱ्याला सांगा, तुझ्या देवाला, माझ्या देवाला काहीच अशक्य होणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण आज पाहणार आहे की माझ्या देवाला जर काहीच अशक्य नाहीये तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे माझ्यासाठी का अवघड आहेत. हालेलुया. अशा बऱ्याच कार्य आहेत, असे बरेच क्षेत्र आहेत, अशा बरेच आशीर्वाद आहेत की जिथपर्यंत पोहोचण्यासाठी अथवा जे प्राप्त करण्यासाठी जे प्रभूने माझ्यासाठी राखले अथवा योजले ते मी का स्ट्रगल करते. प्रेज द लॉर्ड. कारण मला वचन माहिती, माझ्या देवाला काहीच अशक्य नाही, काहीच अशक्य नाहीये. आणि जर आपण त्याची लेकरं बनत आहोत किंवा ऑलरेडी तुम्ही आहात किंवा तुम्ही त्याच्या राज्यामध्ये एंट्री केली आहे तर निश्चितच आपल्यासाठी पण काहीच अशक्य होणार नाही. हालेलुया. कारण प्रेज द लॉर्ड, कारण देवाचं अभिवचन आहे आपल्यासाठी. हालेलुया. आणि आज आपण पाहणार आहोत की काय आहेत अशा गोष्टी आणि का तसं आहे आणि त्याचं सोल्युशन परमेश्वर त्याच्या वचनातून आपल्या सगळ्यांना काय देतो. तुम्ही ऐकायला उत्सुक आहात. तुम्ही स्ट्रगल करत आहात एका कुठल्या तरी विशिष्ट अशा क्षेत्रामध्ये, मग ती आर्थिक बाजू असेल, आत्मिक बाजू असेल, तुमचं शारीरिक बाजू असेल अथवा सामाजिक बाजू असेल, कुठली असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवाची इच्छा आहे की आपण त्या सगळ्यामध्ये पराक्रम दाखवायचं. आपण पराक्रमी आहोत हे देवामुळे आहोत हे आपल्यातून दिसून आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताकडे येण्याचा जर तसं होत नसेल तर काहीच उपयोग नाहीये. काही गोष्टीमध्ये आपण वाढत आहोत निश्चित, काही गोष्टी परमेश्वर आपल्याला शिकवणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मत्ती 18:21 काढू आपण. मत्तीचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि 21 वचन. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? हालेलुया. या ठिकाणी पेत्र येशूचा आवडता शिष्य एका जाग्यामध्ये अशक्त आहे. प्रेज द लॉर्ड. कशामध्ये अशक्त आहे माहितीये? क्षमा करण्यामध्ये. कशामध्ये? मागण्यामध्ये नाही, क्षमा करण्यामध्ये त्याला जड जाते किंवा कठीण होते. आणि देवा त्याला उत्तर देते या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त. येशू त्याला म्हणाला 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही तर 7च्या 70 वेळा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाची इच्छा आहे की आपण प्रत्येक जण ज्यावेळेस ख्रिस्ताकडे येतो आपण एक पाया म्हणून उभा राहत असतो त्यावेळेस आपल्याला क्षमा करणं खूप सोपं असतं, खूप सोपं असतं. मी संदेश ऐकले लोकांची क्षमेविषयी, पण ज्यावेळेस एक उंची गाठतो आपण त्यावेळेस आपल्याला क्षमा करणं खूप अवघड जातं. तशाच पद्धतीने या ठिकाणी पेत्र एका जागेमध्ये अडकलाय त्याला म्हणता येईल की तो विचारतोय 7 वेळा वाच काय, त्याच्यावर मला नाही जमणार म्हणून त्यांनी 7 आकडा सांगितलाय. पण येशू ख्रिस्त त्याच्या चौलीनं त्याला सांगत आहे 7 वेळा नाही बेटा, तुला 7च्या 70 वेळा क्षमा करायची आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर स्वतःला चेक केलं, नीट परीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की अशा बऱ्याच गोष्टी आहेत की मी अजून कुणाला तरी क्षमा करायची राहून गेलो किंवा राहून गेलोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची इच्छा आहे या क्षेत्रामध्ये पेत्र कमजोर आहे, अशक्त आहे आणि क्षमा करणं 7 पेक्षा जास्त वेळा त्याला कठीण जात आहे. आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे तुला फक्त 7 वेळा नाही करायची. किती वेळा करायची? 70 वेळा पण नाही, 7चे 70. मला माहित नाही किती होतं. प्रेज द लॉर्ड. गणित थोडं कमजोर आहे पण निश्चित आकडा मोठा असणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला असं वाटतंय मी राज्यामध्ये उचलेल तोपर्यंत जर मला क्षमा करण्याची कुणाला तरी गरज आहे तर येशू तिथं पण माझ्याकडे अपेक्षा करतो की तुम्हाला आणि मला त्या वेळेस पण क्षमा करता आली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आत्मपरीक्षणामध्ये तुमच्या लक्षात येईल कारण क्षमा करणाऱ्या व्यक्तीला सहजरित्या बोलणं भेटणं खूप सोपं होतं, खूप सोपं होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक काळ असतो ज्यावेळेस चेहरा नको वाटतो, ज्यावेळेस अजून क्षमेसाठी आपण प्रार्थना करतो त्यावेळेस
लांबून बघताना सुद्धा बरं वाटतं. अजून ज्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये उपवासामध्ये वाढतो त्यावेळेस प्रेज द लॉर्ड लांबून म्हणायला पण बरं वाटतं. अजून आत्मिक उन्नती होते. जवळ येऊन प्रेज द लॉर्ड म्हणायला पण आनंदच वाटतो. कारण आता समजतं की मी काय केलीये. प्रेज द लॉर्ड. आता चेक करा, पेत्राला जर अवघड आहे तर तुम्हाला ना मला निश्चित अवघड आहे. पण आज परमेश्वर आपल्याला या अवघडीवर सोल्युशन देणार आहे. आमेन आमेन. जर येशूचा शिष्य 3.5 वर्ष त्याच्या सोबत होता, इतक्या सगळ्या गोष्टी त्याने येशू ख्रिस्ताच्या जवळून पाहिल्या होत्या, पण तो या क्षेत्रामध्ये अशक्त आहे हे येशू ख्रिस्ताला चांगल्या प्रकारे कळलंय. आणि म्हणून तो म्हणतो 7 वेळा नाही बेटा, इथं थांबायचं नाही. तुला 7च्या 70 वेळा क्षमा करायची आहे. बोलो येशू मसीह की प्रेज द लॉर्ड. कारण देव आपला क्षमा करणार आहे. आणि काही गोष्टी प्रभू येशूने सांगून ठेवल्या, जर मी तुला क्षमा केली आहे, जर तू नाही केली तर मी पण नाही करणार. मी पण नाही करणार. मग किती पण प्रार्थना कर, किती पण ओरड, किती पण उपवास कर, किती पण काय पण होते, जर तू नाही करत, तुला नाही जमत, तर मला पण नाही जमत. हालेलुया. देव बापाची इच्छा आहे तुम्ही आणि मी जर या क्षेत्रामध्ये अशक्त आहोत तर आज पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे, बाळा आपल्या शेजाऱ्यालाच नाही, आपल्या नातेवाईकालाच नाही, आपल्या नवऱ्यालाच नाही, तर तुझ्या समोर तुझ्या उपस्थितीमध्ये असणाऱ्या अशा प्रत्येक व्यक्तीला जरी तुला तो अजिबात आवडत नाही तरी पण तुला क्षमाच करायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू आपल्याला सांगत आहे तुला काय करायची, क्षमा करायची. कारण हे क्षेत्र माझ्यासाठी काय आहे, माझ्यासाठी कदाचित अवघड नाहीये, मला क्षमा करणं सोपं जातं. म्हणून प्रभूने मला या ठिकाणी उभं केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही या क्षेत्रामध्ये जर अशक्त आहात, आज प्रभू तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला या क्षमेची गरज आहे. जर तुम्ही नीट तुमचं आत्मपरीक्षण केलं, जर पेत्र या ठिकाणी अशक्त आहे आणि प्रभू त्याला 7चे 70 सांगत आहे, तर आपल्याला पण निश्चित तेवढाच आकडा आपला पण असला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही जागा पेत्रासाठी कठीण होतं, पण प्रभूने त्याच्यासाठी सोल्युशन सांगितलं. दुसरं असं एक क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रामध्ये अवघडता आहे, ती म्हणजे मत्थेचं पुस्तक 19 अध्याय आणि 24 वचन. मत्थेय 19:24. मी धनवानाचा प्रवेश मी आणखी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे हे सोपे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी एक व्यक्ती आहे ज्याच्याविषयी बायबल आपल्याला सांगते की तो श्रीमंत आहे. आणि येशू असं म्हणतो की श्रीमंताला देवाच्या राज्यात जाणं काय आहे, कठीण आहे. तुम्हाला आहे का? तुम्ही ऑलरेडी देवाच्या राज्यामध्ये एंट्री केली आहे. हालेलुया. किती लोकांचा विश्वास आहे की मी एंट्री राज्यामध्ये, त्यामुळे मला मी किती श्रीमंत झाले तरी माझ्यासाठी ते अवघड नसलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण हे अडखळ सगळ्यांसाठी नाहीये, तर विशिष्ट अशा श्रीमंत लोकांसाठी आहे की ज्यांना पैसा चालवतो. कोण चालवतो? पैसा चालवतो. ते पैशाला चालवत नसणाऱ्या लोकांसाठी देवाच्या राज्यामध्ये तशा प्रकारच्या श्रीमंत व्यक्तीला एंट्री करणं अवघड आहे. हालेलुया. पण तुम्हाला आणि मला ह्या क्षेत्रामध्ये अवघड नसलं पाहिजे, कारण प्रभू परमेश्वराची तुमच्या आणि माझ्याविषयी ही इच्छा आहे की आपण श्रीमंत असावं. आमेन. आपण काय असावं? आपण श्रीमंत असावं. पण मला पैसा जर व्यवस्थित हाताळता आला नाही, मला त्या पैशाचा उपयोग व्यवस्थित देवाच्या आज्ञेनुसार, त्याच्या ऐकण्यानुसार जर करता आला नाही, तर माझ्यासाठी श्रीमंत असून देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करणं अडखळण ठरू शकतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या ठिकाणी दुसरा व्यक्ती आहे ज्याला काय अडखळण आहे, काय कठीण आहे, त्याच्यासाठी स्वर्गाचं राज्य प्राप्त करणं कठीण आहे. कशामुळे? का तर तो श्रीमंत आहे. पण तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वर म्हणत आहे की मला जर काहीच अशक्य नाहीये तर तुला पण ते अशक्य असणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. श्रीमंतीसाठी प्रार्थना करताय, चांगली गोष्ट आहे. श्रीमंतीसाठी प्रयत्न करताय, व्हेरी गुड. पण तुम्ही देवाच्या राज्यामध्ये ऑलरेडी एंट्री केलेली असली पाहिजे आणि देव तुम्हाला तो पैसा कसा हाताळायचा हे शिकवताना दिसला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण पैसा इतका डेंजर आहे की तुमच्या
तुमची सगळी आत्मिकता धार्मिकता काढून घेतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्याच्याजवळ पुष्कळ आहे, थोडस जर त्याला त्याच्यामध्ये कंट्रोल नाही करता आलं तर त्याचं देवाच्या राज्यामध्ये एंट्री खूप अवघड बनते. पण देव आज आपल्याला शिकवू इच्छितोय, तुझ्यासाठी मी सगळं सोपं करणार आहे. येत आहे तुमच्याकडे त्याचं सोल्युशन येत आहे की हे माझ्यासाठी अवघड आहे का पित्या, मला देवाच्या राज्यामध्ये तू दिलेला पैसा व्यवस्थित वापरायची बुद्धी आहे काय मी माझं पैसा, माझी श्रीमंती तुझ्या इच्छेनुसार वापरते का? कारण या ठिकाणी एक व्यक्ती आहे, त्याला बायबल असं सांगते की उंटाला सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे पण श्रीमंताला नाही. पण श्रीमंत कुठला श्रीमंत? जो श्रीमंत देवाच्या इच्छेनुसार पैसा वापरत नाही. जसं आपल्याला बघायला मिळते हनन्या आणि सफीराची गोष्ट. देवाच्या उपस्थितीमध्ये ते काय गेले? मरून गेले. कसे गेले? मरून गेले. का? पैसा देवाच्या इच्छेनुसार देवाच्या राज्यासाठी नीट वापरता आला नसल्या कारणाने श्रीमंती ढासळली, देवाच्या राज्यात जाणं कठीण झालं. पण आज बायबल आपल्याला सांगते की तुमच्या आणि माझ्यासाठी हे कठीण नसणारे, कारण येणाऱ्या काळामध्ये विपुल समुद्रातून धन तुमच्या सगळ्यांसाठी येणार आहे. तुमचा विश्वास नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्या चर्चची प्लस तुझी वैयक्तिक गरिबी भेटणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण देव जर बोललाय तर तो ते निश्चित घडवल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. जिथे पण संकट, त्रास, पैशासाठीच्या अडचणी, कुरकुर आणि तुम्हाला काय म्हणायचं त्याला कमतरता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जी सोसली आहे ती येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर त्याचा एंड करत आहे. हालेलुया. म्हणून ऑलरेडी पहिल्यांदा देवाच्या राज्यात एंट्री झाली आहे, आता पैसा येतो. आमेन. आता तुमचं आणि माझं स्वर्गाच्या राज्यात जाणं कठीण होणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देव मला अगोदर त्याचं राज्य दिले आणि आता माझ्यासाठी पैसा येणार आहे. आमेन, आमेन, आमेन. माझा विश्वास आहे परमेश्वर आपल्या मंडळीसाठी हे घडवणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिसरी एक अडखळ नाही किंवा कठीणता आहे ती म्हणजे 2 राजे 2 अध्याय 10 वचन. दुसरे राजे 2 अध्याय आणि 10 वचन. या ठिकाणी एलिया म्हणाला, तू दुर्गट गोष्ट मागतोस, मला तुझपासून घेऊन जातील त्या समय मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल. या ठिकाणी अलिशा एलियाकडून अभिषेक प्राप्तीसाठी त्याला सोपं गेले आणि जे त्याच ठिकाणी त्याचे शिष्य आहेत त्यांच्यासाठी ती गोष्ट कठीण झाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अभिषेक वावरत असताना, देवाचं सामर्थ्य, देवाची उपस्थिती काम करत असताना का एकाला तो अनॉइंटिंग मिळतं आणि माझ्यासाठी ते का कठीण आहे? तुम्हाला सोपं व्हायचंय, सोपं पाहिजे, परमेश्वर आपल्यासाठी करणार आहे. हालेलुया. या ठिकाणी अलिशा आहे, इम्पार्टेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे देवाकडून मिळणारा अभिषेक ज्याला आपण म्हणतो, देवाकडून मिळणारं सामर्थ्य ज्याला आपण म्हणतो, ते जर आपल्यासाठी प्राप्त करणं कठीण आहे तर आपल्याला आज काहीतरी जागा होण्याची गरज आहे. या ठिकाणी अध्याय आपल्याला सांगतो की अलिशा एलियाचा शिष्य आहे. काय आहे? शिष्य आहे. आणि हा शिष्य एलियाकडून त्याच्यामधून दुप्पट वाट्याची अपेक्षा करत आहे. कशाची? दुप्पट वाटा पाहिजे त्याला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी एलियाचे असे पुष्कळ बायबल कॉलेजेस आहेत. किती आहेत? आणि त्या ठिकाणी त्याचे अलिशा सोडून असे पुष्कळ शिष्य पण आहेत. पण अलिशासाठी सोपं बनले पण बाकीच्यांसाठी सोपं नाही बनलं. त्याचं कारण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की त्यानं त्याच्या बापाची साथ, बापाची पाठ अजिबात सोडलेली नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठी जे अवघड होतं ते अलिशासाठी प्राप्त करणं सोपं झालं, कठीण असताना सुद्धा. कारण या ठिकाणी एलिया त्याला म्हणतो की तू दुर्घट म्हणजे कठीण गोष्ट माझ्याकडनं मागत आहे, पण मी तुझ्यासाठी सोल्युशन काढणार आहे. मला जर वर उचलताना तू पाशील तर हे तुला प्राप्त होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तसं झालं का? हो, तसं झालं. अलिशाने एलियाची शेवटपर्यंत तो त्याला म्हणाला, इथंच थांब, मी बेथलेहेम
वापस जातो. तो म्हणाला नाही नाही मी तुझ्या पाठीमागे येणार. तो म्हणाला इथंच थांब गिलगाळामध्ये. तो म्हणाला नाही नाही मी तुझ्या पाठीमागे येणार. तो म्हणाला इथंच थांब मला तुझं शिकाय काम. तरी पण अलिशानं त्याची पाठ सोडली नाही. आणि एक दिवस ज्यावेळेस स्वर्गारोहण होणार होतं एलियाचं, अलिशा त्याच्याकडे बघितलं, त्याला तो रथ दिसला. तो म्हणाला माझ्या बापा माझ्या बापा. हालेलुया, प्रेज लॉर्ड. माझ्या देवा नाही म्हटला, माझ्या बापा. कारण फक्त बापच अनॉइंटिंग रिलीज करू शकतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. अनेक मीटिंग्स अनेक ठिकाणी जाऊन पण जर मला अजून इम्पार्टेशन किंवा मला देवाचं सामर्थ्य किंवा मला देवाचा अभिषेक नाही प्राप्त होते, त्याचं कारण आहे बापच रिलीज करू शकतो. तो काय म्हणाला माझ्या बापा माझ्या तो त्याचा सर असेल कदाचित, मला माहित नाही, पण त्यानं त्याला बाप म्हणून स्वीकारलं होतं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पौल म्हणतो तुम्हाला पुष्कळ गुरु असतील पण बाप किती आहे असं म्हणालाय पौल? आता कन्फ्युज असाच म्हणालाय. हालेलुया, प्रेज लॉर्ड. काय म्हणाला पौल? तुम्हाला पुष्कळ गुरु असतील पण बाप एकच आहे. जर इम्पार्टेशन माझ्यासाठी का अवघड बनतं माहितीये? कारण मला माहित नाही की ते बापच रिलीज करू शकतो. हालेलुया. जर इम्पार्टेशन हवंय, जर देवाच्या सेवेसाठी उभं राहायचे, जर देवाचं गौरव आत्म्यानं करायचे, जर इच्छा आहे की प्रभूच्या आत्म्यानं माझा ताबा घ्यावा, जर देवानी मला उभं करावं, तर तुला माहित पाहिजे की इम्पार्टेशन बापाकडून येतं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि आपला एक बाप असू द्या, जरा आत्मिक पिता म्हणतात, गुरु असू दे पुष्कळ, आय डोंट मॅटर, मला त्याच्याशी अजिबात घेणं देणं नाही. गुरु असले पाहिजे, तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे, पण बाप मात्र एकच असला पाहिजे ज्याच्याकडून मला इम्पार्टेशन मिळणार आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. ज्याची पण सेवा करण्याची इच्छा आहे, एक समजून घ्या की बापाशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत, कारण वचन आपल्याला तसं सांगतं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. जर ही वृत्ती तुमची असेल, खूप पुढे जा. परमेश्वर तुम्हाला पुढे जाईल. मला या ठिकाणी सांगायचा उद्देश आहे की जे त्याच्या शिष्यांसाठी अवघड होतं बाकीच्या, ते ह्याच्यासाठी का सोपं झालं? त्याचं कारण त्याला समजलं की देवाचे काही रूल्स आहेत आणि ते फक्त आणि फक्त कठीण जरी असले तरी माझ्यासाठी सोपे होते. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तुम्हाला परमेश्वराने सगळं सोपं करून पाठवलंय, पण मला नियम माहित नाही. मी धडपड करते, मी फ्रस्ट्रेट होते, मी टेन्शन घेते, मी खूप उपवास करते, मी खूप प्रार्थना करते, मी खूप फिरते, पण माझ्या हातामध्ये काही लागत नाही. त्याचं कारण वचन मला माहित नाही. जर तुम्हाला इम्पार्टेशन हवंय, या क्षेत्रामध्ये जर तुम्ही कठीण वाटत आहे, खूप प्रार्थना, खूप फास्टिंग, अगदी तुम्हाला असं वाटतं की पवित्र आत्मा असं मला पकडून ठेवतोय, तरी पण तुझ्याकडून जर काही होत नाहीये, त्याचं कारण आहे तुला बापाकडून इम्पार्टेशनची गरज आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कारण फक्त आणि फक्त बापच तुमच्यासाठी ते सामर्थ्य किंवा ते कॉलिंग रिलीज करण्याचं सामर्थ्य ठेवतो. हालेलुया. काही गोष्टी परमेश्वराने बापाच्या हातात ठेवल्या आणि काही गोष्टी परमेश्वराने गुरुच्या हातात ठेवल्या, काही गोष्टी परमेश्वराने स्वतःच्या हातात ठेवल्या. तुम्हाला जर देवबापाचे नियम कळले तर जे कठीण आहे ते सोपं बनणार आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. इम्पार्टेशन खूप सोपं आहे, पाठीमागं कुणाच्या पळून सोपं नाहीये. एकाला बाप म्हणून त्याच्याकडनं रिसीव्ह करणं खूप सोपं, पण आपण त्याला कठीण बनवून ठेवलंय. कारण माझी बुद्धी चालत नाही व्यवस्थित, मला ती नीट समजून सांगत नाही. सैतान माझ्या डोक्यावर हवी असल्या कारणाने तो मला त्या ग्रेस पासून बाजूला ओढतो आणि मला जे देव देणार आहे त्याच्यापासून तो मला परावृत्त करतो आणि मी फिरत राहतो आणि मला समजत नाही की नेमकं मला परमेश्वराने मला सगळं माहिती, मला सगळं सांगितलंय, पण तू अजून पोहोचला नाहीये. त्याचं कारण आहे तुला बापाकडूनच इम्पार्टेशन आहे. हे गुपित समजून घ्या. परमेश्वर आज आपल्यासाठी बोलत आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. पुष्कळ गुरु असू द्या, पण बाप एकच असला पाहिजे. बापाला सोडायचं नाही, गुरु चेंज करत राहा. नो मॅटर, मला माहित नाही तुमची जशी उंची तसं जाऊ दे, मला कुठं जायचं तिथं, पण बाप मात्र एकच असला पाहिजे. त्याच्या उंचीची अपेक्षा करू नका, त्याच्या समोर नम्र बना. प्रभू तुम्हाला उंचावल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हा देवाचा नियम. आणि या जागेमध्ये आपल्याला बघायला मिळते की त्याचे शिष्य ज्याला कठीण वाटत होतं, पण अलिशासाठी ते सोपं बनलेलं आहे. चौथी एक गोष्ट आहे,
नीतिसूत्र याचा 18वा अध्याय. नीतिसूत्र याचा 18वा अध्याय 19 वचन. चौथी जागेमध्ये लोकांना अवघड जातं ती म्हणजे 5 वचन 18-19. दुखावलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काय अवघड आहे या ठिकाणी? दुखावलेल्या भावाची समजूत काढणे काय आहे? अवघड आहे. तुमच्यासाठी सोपं कधी होईल माहितीये? तुम्हाला मी एक किल्ले सांगणार आहे, त्याच्याने तुमच्यासाठी ते सोपं होईल. आपण हे क्षेत्र बघत आहोत की या क्षेत्रामध्ये देवाच्या लोकांना अवघड जातं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याचं कारण आहे त्यांना त्याचं गुपित समजलेलं नाही. जसं मी म्हटलं की या ठिकाणी श्रीमंताला देवाच्या राज्यात जाणं, या ठिकाणी पेत्राला क्षमा करणं, या ठिकाणी इम्पार्टेशन आणि या ठिकाणी दुखावलेल्या भावाची समजूत काढणं अवघड आहे. पण जर तुमच्यावर देवाचा अभिषेक, देवाचं सामर्थ्य असेल तर ते निश्चित तुमच्यासाठी सोपं होणार आहे. आमेन, हालेलुया. तुम्ही बघितले कधी एका दुखावलेल्या व्यक्तीला समजूत घालताना? घालून बघा, तुमच्यासाठी खूप अवघड आहे. इट इज व्हेरी डेंजर. 10 वर्ष जातील काही लोकांना त्याला परत काय म्हणायचं, रिन्यू होण्यासाठी, त्याचं हृदय तयार होण्यासाठी, त्याने तुम्हाला क्षमा. म्हणूनच ही जी गोष्ट आहे कशाची? दुखावलेला भाऊ आणि क्षमा न करण्याचं अंतःकरण हे मॅच झालेलं असतं. तो का दुखावतो माहितीये? त्याला क्षमा त्याच्यासाठी खूप अवघड असतं, त्यामुळे तो दुखावला गेलेला असतो आणि त्याला क्षमा कठीण झाल्यामुळे तो दुखावलेलाच राहतो. तो त्या समस्येतून, त्या परिस्थितीतून बाहेर येत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी ते अवघड आहे. पण तुमच्या आणि माझ्यासाठी ते अवघड नसलं पाहिजे. तुम्ही दुखावलाय, आज दुखावलाय, उद्या तुम्ही बाहेर आलं पाहिजे. हालेलुया. बायबल असं सांगतं, सकाळचा रागवलाय संध्याकाळपर्यंत कसं झालं पाहिजे? शांत गेला पाहिजे. शांत झाला पाहिजे का? सकाळपासून राग, सूर्य मावळायच्या तुझा राग नसला पाहिजे. पण 10 वर्ष जर तुझ्या तोंडावर राग दिसत असेल तर तुझ्यासाठी 30 क्षेत्र अवघड आहे, अवघड आहे तुला. आणि आज परमेश्वर तुम्हाला ते अवघड सोपं करून देणार. आमेन, हालेलुया. इतकी दुखावली आहे, इतकी दुखावली आहे की जग माझ्यासाठी आलं, पंतप्रधान आलं तरी मी हलणार नाही अजिबात. काय म्हणू? तुला क्षमा करणं अवघड आहे. जर तू क्षमा करणं सोपं होईल, कधी क्षमा करणं सोपं होईल ते पण आपण पाहणार आहे. 5वी अशी गोष्ट आहे की जिथं ऐकणं किंवा त्या ठिकाणी देखील अवघड परिस्थिती आहे. वाचा योहानाचं पुस्तक 6वा अध्याय 60 वचन. योहान 6:7. त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जणी हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता इथे काही लोक आहेत ज्यांच्यासाठी वचन ऐकणं कठीण आहे, आराधना करणं सोपं आहे. प्रेज द लॉर्ड. आराधना करणं सोपं आहे, टाळ्या वाजवणं सोपं आहे, पण त्यांच्यासाठी कठीण काय आहे? तुमच्यासाठी कठीण आहे का वचन ऐकणं? हालेलुया. सुवार्ता सांगणं सिस्टर माझ्यासाठी खूप सोपं आहे. कुणाच्या डोक्यावर हात ठेवायला सांगायला लगेच धार पडला पाहिजे, पण वचन ऐकायला मला सांगू नका, कारण ते माझ्यासाठी कसं आहे? कठीण आहे. मी नाही सांगत आहे, वचन सांगत आहे. तो काय म्हणतोय? त्याच्यापैकी, त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहे. हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, यामुळे तुम्ही अडखळता काय? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर वचन ऐकण्यासाठी तुम्हीला कठीण जात आहे, मी परत एकदा सांगते, वचन ऐकण्यासाठी जर कठीण जात आहे तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ही क्षेत्र देखील असं, ही 5 क्षेत्र आहे की या 5 क्षेत्रांसाठी परमेश्वराच्या सामर्थ्याची आपल्याला गरज लागते. सामर्थ्य आपल्याला वाटतं की एखाद्याचा आजार बरा झाला की हो, ते पण सामर्थ्य आहे, पण खरंच सामर्थ्य क्षमा करण्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. खरं सामर्थ्य दुखावलेला असताना लगेच प्रार्थनेच्या रूम मध्ये जाऊन बाहेर येणं आणि त्या व्यक्तीला परत एकदा आहे असं भेट देणं, ते खरं सामर्थ्य आहे.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वचन ऐकून घेणं किती पण कठीण असू दे. मी इथपर्यंत का पोहोचले माहितीये? मी गोड वचन काहीच ऐकलं कुठल्याच मास्टर्स नाही, कुठल्या सेवकाचं. जरी मी युट्यूब बघितलं, मी आता इथपर्यंत लहानाची मोठी झाले, गोड वचन ऐकून नाही झाले. म्हणून परमेश्वराच्या सामर्थ्य मला क्षमा करणं सोपं जातं. ऑफेन्स जरी मी झाले तरी लगेच प्रार्थनेने बाहेर येणं सोपं जातं. अभिषेक कुठल्याही वातावरणामध्ये कितीही कठीण तुम्ही संदेश सांगा, मला ते रिसीव्ह करणं सोपं जातं. कारण मला माहितीये की खरं सामर्थ्य कशात आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर क्षमा नाही करू शकत तर तू सामर्थ्य तुझ्या काही कामच नाही. नो डुप्लिकेट आहे. जर तू दुखावलेला असताना तुला बाहेर स्वतः कसं यायचं नाही कळत तर तुझ्यामध्ये सामर्थ्य नाहीये. तू किती दुष्ट आत्मिका, आय डोंट केअर. जर इम्पार्टेशन तुझ्यासाठी अवघड बनले बापाकडून तर कितीही प्रार्थना कर, आय डोंट केअर. कारण बायबलचा नियम आहे खरं सामर्थ्य क्षमा करण्यामध्ये, खरं सामर्थ्य देवाच्या त्या कठीण वचनांमध्ये आहे. कारण या ठिकाणी पुष्कळ शिष्य येशू ख्रिस्ताला सोडून गेली. का? अवघडे, कोण ऐकेल? अरे बापरे, इतकं डेंजर कोण बोलतात का? अशा डेंजर बोलण्यामध्येच देवाचं सामर्थ्य लपलेलं आहे. अशा डेंजर बोलण्यामध्ये तो दगड आहे जो दाविदाने उचलला आणि गोल्याच्या डोक्यावर मारला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कठीण वचन ऐकायची सवय असली पाहिजे. तर मी म्हणेन, देव म्हणेन की तू खरा सामर्थ्य आहेस. तू कोण आहेस? आता तुझ्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य, आता तुझ्या उपवासामध्ये सामर्थ्य, आता ज्यावेळेस पण तू बोलशील त्यावेळेस तुझ्यामध्ये सामर्थ्य. कारण तुला फक्त गोड नाही, गोड तर ऐकायचं नाही का? हो, ऐकायचं ना, काय ऐकायचं? देव जर कठीण ऐकवायला शक्ती पुरवतो किंवा ती कृपा देतो तर निश्चित गोड वचनाने पण मला सामर्थ्य देणार, मला सांत्वन देणार, मला सहाय्य करणार. कारण त्याची इच्छा आहे की मी वचनाने रोगमुक्त होतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी काय झालंय? बायबल सांगते या ठिकाणी 62 वचन, मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तिथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर आत्मा हा जिवंत करणारा आहे. आत्मा जिवंत करणारा आहे, देहापासून काय लाभ नाही. मी जो वचने तुम्हाला सांगितले आहे ती आत्मा व जीवन अशी आहे, तरी विश्वास ठेवीत नाही असे तुम्हामध्ये कित्येक आहे. कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपणाला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. पण तो म्हणाला, याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की पित्याने कुणाही मनुष्याला तशी देणगी दिल्यापासून तो माझ्याकडे येऊ शकत नाही. यावरून शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्या बरोबर चालले नाही. कारण हे क्षेत्र शिष्यांसाठी, काही शिष्यांसाठी अवघड होतं. त्यांना वचन ऐकणं खूप अवघड होतं. तुम्हाला वचन ऐकणं अवघड आहे का? मी 5 क्षेत्र तुम्हाला सांगितली. या 5 क्षेत्रांमध्ये कुठली बाजू तुमच्यासाठी अवघड आहे? कारण प्रभू तुम्हाला त्याचं सोल्युशन देणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हो दे बाबा, मी या क्षेत्रामध्ये अशक्त आहे. किती लोकांना वाटतं क्षमा माझ्यासाठी खूप अवघड बनते. खरंच पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही खरं बोलणार. आपण प्रार्थना करणार आहे या क्षेत्रासाठी, या गोष्टींसाठी. 1-2 मिनिटं, त्याच्यानंतर मी सोल्युशन सांगणार आहे. या आपण आपल्या पायावर उभं राहूया आणि आपण अन्य भाषेमध्ये यावेळेस प्रार्थना करणार आहे. हालेलुया. 2 मिनिटं, जास्त नाही. की प्रभू मी 5 क्षेत्र ऐकली आणि मला तुला त्या क्षेत्रामध्ये मला तुझी कृपा हवी आहे. खरंच देवा, जशी पेत्राला 7 वेळापेक्षा जास्त क्षमा करणं अवघड होतं, आज माझ्यासाठी पण देवा जर अवघड आहे तर मी विनंती करतो तुला, मला या क्षमा करण्यासाठी, मला ऑफेंड होण्यासाठी, ओ प्रभू होण्यापासून, मला इम्पार्टेशन प्राप्त करण्यापासून, ओ देवा कठीण वचन ऐकण्यापासून जर मला आज कठीण वाटत आहे तर मी प्रार्थना करते. आपण सगळेजण यावेळेस प्रार्थना करूया. अन्य भाषा ज्याला बोलता येते त्याला आपलं तोंड उघडायचे आणि देवाजवळ प्रार्थना करायची. तू उत्तर देणारा परमेश्वर आहेस, तू सोल्युशन सांगणारा परमेश्वर आहेस. आणि आज तुझ्या उपस्थितीत मी कबूल करते दे बाबा की वचन ऐकणं माझ्यासाठी कठीण आहे. इम्पार्टेशन सगळं वावरत असतं, पण माझ्यावर येणं कठीण आहे पित्या. ऑफेन्स मला अवघड आहे पित्या. मी प्रार्थना करते, मला क्षमा करण्याचं ते हृदय दे प्रभू. ओ हालेलुया. तू प्रार्थना ऐकणार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.
तयार कर, माझं हृदय तयार कर. हट्टीपणाच्या आत्म्याला मी धक्कावते येशूच्या नावात मागते. आमेन आमेन आमेन. हालेलुया हालेलुया. अन्य भाषेत प्रार्थना येते. अन्य भाषेत व्हेरी गुड. जास्त मेजॉरिटी प्रभूला मी धन्यवाद देते. पण अजून जे काही आहे त्यांना पण येणं गरजेचं आहे. कारण अन्य भाषा काय करते, मी थोडंसं डायव्हर्ट होते. त्याचं कारण आहे अन्य भाषा आपल्याला गाडी स्टार्ट करते. काय करते? त्याच्यानंतर तुम्ही प्रार्थना करायची, किती करायची नो प्रॉब्लेम. पण तुम्ही अन्य भाषेत जोपर्यंत सुरुवात करत नाही, गाडीत बसल्यावर पहिल्यांदा स्टार्टर मारता ना, चावी नसती राहता. स्टार्टर मारणं म्हणजे अन्य भाषेत प्रार्थना करणे. हालेलुया. ज्याला येत नाहीये त्याला देवाजवळ मागायचंय. प्रेज द लॉर्ड. तुमची गाडी स्टार्ट झाल्याशिवाय तुम्ही किती पण पेट्रोल टाका, गाडी फुल असू द्या, तुमच्या प्रार्थना त्या पद्धतीच्या काम करत नाही. बसूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या सगळ्यांना उत्तर म्हणजे देवाचा अभिषेक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचन काढूया मत्थ्याचं पुस्तक 1 अध्याय 20 वचन. मत्थ्य 1 अध्याय आणि 20 वचन. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की जे मरिया जी आहे तिच्यासाठी तरुणपणी पुत्र प्रसवणं कठीण होतं का? कारण एक कुवारी स्त्री ज्यावेळेस लेकराला जन्म देते ते खूप कठीण आहे आजच्या समाजामध्ये, पण त्यावेळेस तर खूप कठीण असणार आहे. पण बायबल असं सांगतं हे कसं शक्य झालं? पवित्र आत्मा तुझ्यावर येईल त्यावेळेस हे घडून येईल. हालेलुया. योसेफासाठी ते कठीण आहे, पण एका स्त्रीसाठी ते खूप सोपं झालं, कारण पवित्र आत्मा तिच्यावर आला होता. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. तो देवाचा अभिषेक आल्याशिवाय तुम्ही या बंधनातून, या अवघड क्षेत्रातून तुम्ही बाहेर नाही निघू शकत. म्हणून आज पवित्र आत्म्याची, देवबापाची तुमच्या आणि माझ्याविषयी इच्छा आहे की आपण देवाच्या आत्म्यानेच नाही तर त्याच्या अभिषेकाने पण भरलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण अभिषेक तुम्हाला क्षमा करायला सोपं करेल. जर अभिषेक तुमच्यामध्ये नाहीये तर तुम्ही क्षमा नाही करू शकत. तुम्ही दुखावण्याच्या भावनेतून बाहेर नाही निघू शकत. इम्पार्टेशन तुमच्यासाठी अभिषेक असताना पण अवघड बनेल, कारण तुम्हाला अभिषेक समजून सांगतो की बापाकडून ते रिलीज होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुणासाठी कठीण होतं? योसेफासाठी कठीण होतं, पण मरियेसाठी सोपं झालं का? झालं का? काय कारण होतं? पवित्र आत्म्याची उपस्थिती. प्रेज द लॉर्ड. अजून एक उदाहरण आपल्याला बघायला मिळतं की पेत्राला सुरुवातीला मच्छी पकडणं अवघड गेलं होतं. तो म्हटलं मी रात्रभर मासे पकडून दमलोय, पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा शब्द त्याच्यावर आला त्यावेळेस त्यांनी इतके मासे पकडले की त्याचं जाळं फाटू लागलं आणि अनेक लोकांना त्याच्या मदतीला बोलवायला लागलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला कशाची गरज आहे? आपल्याला अभिषेकाची गरज आहे. आपल्याला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरण्याची गरज आहे. मी का नाही क्षमा करू शकत? कारण मला अभिषेक माहित नाहीये, आणि जरी माहिती आहे तरी प्राप्त कसा करायचा माहिती नाहीये. आज देव आपल्याला सोल्युशन सांगत आहे की तुम्हाला आणि मला अभिषेकाची गरज आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जशा प्रकारे आपल्याला माहिती आहे की अब्राम आणि सारा पहिलं लेकरू होण्यासाठी किती वेळ लागला? 100 वर्ष लागली? किती वर्ष लागली? 25 वर्षे गेली. पण ज्या वेळेस देवबापांनी ठेवलेलं सामर्थ्य त्याच्यावर आलं, म्हातारपणी देवबापांनी त्याला 100व्या वर्षी पुत्र दिला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कठीण जे होतं ते देवाच्या लोकांसाठी परमेश्वराने सोपं केलेलं आपल्याला बघायला मिळतं, कारण हा अभिषेकाचा जो नियम आहे तो देवबापाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की माझी लोक संकटात पडणार आहेत, त्यांच्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी अवघड असणार आहेत, पण मी सोल्युशन ठेवतो की अभिषेक हे त्याच्यावरचं उत्तर असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय उत्तर असेल? अभिषेक हे त्या एखाद्या व्यक्तीसाठी पैसा प्राप्त करणं इतकं सोपं होतं आणि तुमच्यासाठी काय अवघड आहे?
माझ्यासाठी किती सोपी आहे, पण तुमच्यासाठी का अवघड आहे? एखाद्या व्यक्तीसाठी लग्न करणे किती सोपं आहे, पण एखाद्यासाठी किती अवघड आहे. एखाद्या व्यक्तीसाठी लेकराला जन्म प्रॉब्लेम आहे, मला अभिषेकाची गरज आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला कशाची गरज आहे? मला अभिषेकाची गरज. कारण अभिषेक आपले झू मोडतो असं बायबल सांगतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय मोडतो? माझे झू मोडतो. माझ्यावर असलेले जे श्राप आहे ते फक्त आणि फक्त अभिषेक सोडू शकतो. म्हणून जे योसेफासाठी कठीण होतं ते मरियेसाठी सोपं बनलेलं आहे. जे पेत्रासाठी अगोदर कठीण होतं ते त्याच्यासाठी नंतर सोपं बनलेलं आहे. जे अब्रामासाठी अगोदर कठीण होतं ते नंतर किती लेकरासाठी माहिती तुम्हाला? अब्रामाला एकासाठी किती स्ट्रगल चालला होता. प्रेज द लॉर्ड. 25 वर्ष नंतर कट्टुरे बरोबर लग्न झाल्यावर पटापट 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 7-8 लेकरं झाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे जे अगोदर कठीण आहे ते नंतर पहिलं घर कदाचित आपल्यासाठी अवघड असेल, पण मी तुम्हाला गॅरंटी देते सर, एक तुम्ही अभिषेकाने जिंकलं तर तुमच्यासाठी घराची लाईन लागणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक बिझनेस उभा करताना कदाचित तुम्हाला कठीण वाटत असेल, पण जर अभिषेकाचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं देवबापाचं वचन कठीण जरी असलं तरी तू स्वीकारशील तर मी गॅरंटी देते तुझ्यासारखा बिझनेसमॅन कुठं नसणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे अभिषेकाचं गुप्त सामर्थ्य आणि हे परमेश्वराने त्याच्या लेकरांसाठी देऊन ठेवलंय, पण आम्हाला ते समजत नाही. आम्ही धडपड करतोय, हातपाय मारतोय. प्रभू सांगत आहे जे अवघड आहे ते तुझ्यासाठी सोपं बनणार आहे बेटा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. दावीद इतका लहान कवळा मुलगा असताना त्याच्यासाठी गोलियाताला मारणं सोपं झालं, जे त्या इस्रायलाच्या सैन्यासाठी अवघड होतं. राजा पण घाबरून बसला होता सगळं काढून. आता कसं होणार? पण एक छोटासा बालक, का माहितीये, त्याच्यावर अभिषेक होता. त्याला शमूएलाने अभिषेक केला होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय केला होता? शमूएलाने अभिषेक केला होता. आणि ज्यावेळेस सगळीजण घाबरली, तो बघत आहे, तो गेले 40 दिवस लोकांना नाकारत आहे, धिक्कारत आहे, देवाच्या लोकांविषयी वाईट बोलत आहे. आणि ज्यावेळेस ह्यानं बघितलं त्यावेळेस हा सामर्थ्याने उठला, 5 दगडे घेतली, पण एकच काम फत्ते. बोले येशू मसीह, प्रेज द लॉर्ड. अनॉइंटिंग जर असेल तुमच्या जीवनावर, जर तुम्ही अनॉइंटिंग टिकवणारे, सांभाळणारे आणि वाढवणारी व्यक्ती असाल तर मी गॅरंटी देते या अख्ख्या 1 तासाच्या सर्वांमधून 5 पॉइंट जरी तुमच्या लक्षात असेल, 1 पॉइंट काफी आहे. पण मला ऐकायलाच नको वाटतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून ऐकायला शिका. आणि मी गॅरंटी देते आता 1 दगड तुमच्या कामाला येणार आहे, 1 पॉइंट तुमच्या कामाला येणार आहे, एक असं वचन तुमच्या कामाला येणार आहे की ज्यावेळेस ती परिस्थिती कठीण असेल सगळी घाबरतील, पण तू नाही घाबरणार. कोण घाबरत नाही माहितीये? ज्याच्यावर अभिषेक असतो तोच व्यक्ती घाबरत नाही. बघा, नाही तर तुम्ही हातपाय राहणार आणि तुम्हाला बघून लोक घाबरतील. याला धरायची गरज आली. प्रभू, एक जर घरातला मेन व्यक्ती जर असा हातपाय घालणार असेल तर विचार करा त्याच्या फॅमिलीचं कसं होत असेल, कसं होईल. पास्टर जर मंडळीचा घाबरला तर मंडळीचं कसं होईल. म्हणून देव बापाने तुमच्या आणि माझ्यासाठी अभिषेक ठेवलाय. हालेलुया. आणि जो व्यक्ती अभिषेक आहे, बायबल सांगतं दुष्टाची धार आली तरी घाबरू नको. हालेलुया. कुठल्याही बातमीला भिऊ कधी शक्य होईल? काय सांगायला लागलाय? तुमच्यावर आल्यावर कळत नाही. नाही नाही, तुझ्यावर कळेल. जर तू अभिषेक आहे तर तुला समजेल काय पण येऊ दे, नो मॅटर, माझा देव माझ्या सोबत उभा आहे. हालेलुया. कारण देवाने मला अभिषेक केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मला गॅरंटी आहे परमेश्वराने तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस पण तुम्ही बप्तिस्मा घेता, अभिषेक, पवित्र आत्मा, विश्वास तुमच्यासाठी दिलेला आहे, पण तुम्ही कमी पडलाय साठवण्यामध्ये. पैसा साठवण्यात आपण वेळ घालवलाय, अभिषेकाकडे लक्ष दिलेलं नाहीये. पण जर तुम्ही अभिषेकाकडे लक्ष द्याल तर मी गॅरंटी देते जीवनामध्ये किती संकट, किती कठीण अशा गोष्टी येऊ दे, जे दुसऱ्यासाठी अवघड आहे ते तुमच्यासाठी सोपं बनणार आहे. पण आज परिस्थिती अवघड आहे, दुसऱ्याला, शेजाऱ्याला सोपं जाते, पण मला मात्र हातपाय सगळं कमरत जीव गेला. आता कसं करू सिस्टर? काळजी करू नकोस. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, देवाचा अभिषेक तुझ्यावर उतरेल आणि जे अवघड आहे ते तुझ्यासाठी सोपं बनणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण आपला देव सामर्थ्य आहे. आपला देवाला अशक्य असं काहीच नाहीये. जर माझा देव इतका
11 म्हणते की मी प्रभूमध्ये सर्व काही करण्यास, भांडी घासण्यास शक्तिमान नाही सांगितलं, सर्व काही करण्यास. मग तू काही सांगा सिस्टर, नो मॅटर. स्वयंपाक करायला सांगा, स्वयंपाक करा. आराधना करायला सांगा, आराधना सांगा. वचन सांगायला सांगा, वचन पण सांगा. काय तुम्हाला कुठे उभे करायचे, उभे करणार. हे कशाने होतं? अभिषेकाशिवाय होत नाही. हालेलुया. प्रेज. एखादी व्यक्ती एक ऍट अ टाइम जर इतकं करू शकते तर ती शक्ती केवळ आणि केवळ देवाच्या अभिषेकाशिवाय नॉट पॉसिबल. इथं आपल्याला रविवारी 10 वाजता उठायला होतं, तिथं इतकं सगळं रेडी असतं. उगाच होतं का? प्रेज लॉर्ड. तुम्ही पण माणूस आहे, मी पण माणूस आहे. मी कुठून आले, पण मी स्वर्गातून आले, मला माहिती आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुमच्यासाठी पण परमेश्वराने हेच नियोजन ठेवले जे आता तुझ्यासाठी अवघड आहे. मला माहित नाही, कदाचित तुम्ही घर घेण्यासाठी स्ट्रगल करताय, पण येणाऱ्या दिवसामध्ये जर तुम्ही अभिषेकाला जास्त महत्व दिलं तर तुमच्याकडे घराची लाईन असतात. तुम्ही म्हणणार आहे इकडे माझं एक घर आहे, तिकडे पण माझं एक घर आहे आणि तिकडे पण माझं एक घर आहे. बोला येशू मसीह की जय. हे कसं होऊ शकेल? पवित्र आत्मा तुझ्यावरील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला लेकरू होत नाहीये, मी खूप वर्षापासून ट्राय करत आहे. हे कधी होईल? पास्टर तुमच्यामध्ये सामर्थ्य नाही वाटतं, तुमच्यामध्ये ती शक्ती नाही वाटतं, इथं अभिषेक काम करत नाही वाटतं. नाही बाळा, तुझ्यावरती ज्यावेळेस अभिषेक उतरे, तू ज्यावेळेस तो स्वीकारशील, तू त्या अभिषेकामध्ये वाढशील, त्यावेळेस तुझी बंधनं तुटतील. बोला येशू मसीह की जय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. इम्पार्टेशन साठी मी इतकं प्रयत्न करते, इतकं प्लॅनिंग करते, इतकं धडपड करते, पण ते कठीण आहे. त्याचं कारण तुला अभिषेकाची गरज आहे. सरळ कर, देवाच्या चरणाजवळ बस, प्रभूला म्हण, प्रभू मला तुझ्याकडून येणारं सामर्थ्य पाहिजे, जिथं मी जे अशक्य आहे ते मी शक्य करू शकतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला माहिती आहे तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये गडबडीमध्ये आहात, कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कठीण जाते. नवऱ्याला बदलणं कठीण जाते, लेकरांना सुधारणं कठीण जाते, बिझनेस स्टँड करणं कठीण जाते. काही असू दे, परमेश्वर आजपासून तुमच्यासाठी सगळं सोपं करणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. लोक तुम्हाला बघून म्हणजे कसं काय तुला जमतं, म्हणजे तुम्हाला सांगता येईल माझ्यावर देवाचा अभिषेक. तू कसं काय, तुला भीती वाटत नाही? माझ्यावर देवाचा अभिषेक आहे. हालेलुया. मी भिणार नाही. मनुष्य माझं काय करणार? मनुष्य तुमचं काय करणार? तुम्हाला कुणी हात लावू शकत नाही. बायबल सांगते 91 स्तोत्र की तुला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून. हाय का विश्वास त्याच्यावर? अरे खरंच नाही लागणार तुला धोंड्याची ठेच. प्रेज लॉर्ड. खरंच तुला देवदूत हातावर झेलून धरणार आहे. हालेलुया. इतकंच नाही, तू झेलू शकत तर नाग आणि सिंह कसं काय उचलणार आहे? पण हे कधी होईल? ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, देवाचा अभिषेक तुझ्यावरती उतरेल, तू त्याला व्हॅल्यू देशील, त्यावेळेस तुझ्या जीवनातली बंधनं तुटणार आहेत. आमेन. हालेलुया. 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 हे गुपित आहे की माझं जीवनामधली मला कठीण जातं इतरांपेक्षा, त्याचं कारण मी अभिषेकामध्ये कमी आहे. अभिषेक नाही असं नाही, अभिषेकामध्ये कमी आहे. कशामध्ये? मग मला काय पाहिजे? मला काय केलं पाहिजे? मला अभिषेकासाठी प्रार्थना केली. कशासाठी? की प्रभू मला अभिषेकाची गरज आहे. कारण मी परत एकदा सांगते, देवाला माहितीये संकट येणार आहे आणि माझी लेकरं काही काळासाठी घाबरणार आहे, त्यांच्यासाठी ते निश्चित कठीण असणार आहे. पण मी एक सोय करून ठेवतो, म्हणजे त्यांना अवघड जाणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. शमशोनाला बघा, त्यानं गाढवाचं जावळ घेऊन 1000 लोकांना मारलं. तुम्ही घ्या बरं, ती गाढवा जावळ उचलायलाच आपल्याला जमलं. पण त्यावेळेस त्याला शक्य झालं, कारण बायबल असं सांगते की आत्म्याची झडप त्याच्यावर येत होती आणि तो आत्म्याला संचलित होत होता आणि 1000 लोकांना सहज मारून टाकलं. त्याच्यानंतर तो निवांत. प्रेज लॉर्ड. तुम्हाला मला जमू शकतं का? हो, मला पण जमू शकेल. का नाही जमणार? माझ्या अवतीभोवती असणारे दुष्टात्मे, माझ्यावरती असणारे बंधनं, माझ्यावर असणारं सैतानाचं सामर्थ्य, माझ्यावर असणारं जादू, टोना, चेटूक, भालावती आणि सगळे श्राप अजून मी त्याच्यामध्ये जगते. म्हणजे मला कशाची गरज आहे? मला अभिषेकाची गरज आहे. हालेलुया. चर्चला नाव ठेवून, पास्टरला नाव ठेवून, मित्रांना नाव ठेवून, स्वतःला नाव ठेवून काही नाही होणार. फक्त आणि फक्त अभिषेक प्राप्त करूनच आपल्या जीवनातली बंधनं तुटणार आहेत. किती लोकांची देव बोलत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. परमेश्वर आपला दयाळू देव आहे
आणि तो आपल्याला त्या गोष्टीपर्यंत घेऊन जाण्यासाठी नेहमी तयार आहे. कसं जमलं येशूला त्या वादळामध्ये शांत झोपायचं? अवघड आहे. ज्याला अवघड जातं त्याला विचार, म्हणजे जो तुम्हाला सांगतो की परिस्थिती नेमकी काय असते, पण त्याच्यासाठी ते सोपं का झालं? त्याच्यावरती देवाचा अभिषेक होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय होता त्याच्यावर? त्यामुळे शिष्य काय झाली ती? घाबरली नव्हती. तुम्हाला काय सांगू, समोर उडी टाकायची पण त्यांना जमना, बाहेर पडायचं पण समजेना, आणि आता मरतोय का जगतोय ते पण समजेना. त्यांनी सगळं सोडलं. येशूला काय केलं? हलवायला सुरू केलं. येशू उठला का? हो. आणि काय म्हणालो? शाबास, मला उठवलंस, बरं केलंस, असं म्हणाल. काय म्हणाला? अहो अविश्वासी म्हणाला का? काय म्हणाला? कारण त्याला माहिती याच्यावर विश्वास आहे पण अल्प आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. विश्वास आहे का? हो, माझा खूप विश्वास आहे. पण परिस्थितीमध्ये समजतं की तुझा किती विश्वास आहे. येशू ख्रिस्ताला गदागदा हलवतोय का तू सामर्थ्याने उभा आहेस? येशूच्या नावामध्ये या वादळाला मी शांत करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस ही लेवल आपली येते त्यावेळेस समजून जायचं की तुमच्याविषयी पवित्र आत्मा खूप खुश आहे आणि आता पुढची जबाबदारी देण्यासाठी तुमच्यासाठी तो खुश आहे आणि तो उत्साही आहे. आणि त्याच व्यक्तीला तो पुढे घेऊन जातो जो एक लेवल पार करतो. ज्यावेळेस दाविदानं गोलियाताला मारलं त्याच्या अगोदर त्यानं काय केलं होतं सांगा? अस्वल आणि, बरोबर आहे का? जर अस्वल आणि सिंहाला मारलं नसतं तर गोलियत शक्यच नव्हतं. म्हणून पहिल्यांदा काय मारायचं? अस्वल गोलियता विषयी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. मला वाटतं लेडीजला माहितीये, जेंट्सला माहितीये की नाही आय डोंट नो, पण मी निश्चित सांगणार आहे की तुम्ही जर अस्वल आणि सिंहाला मारलं तर गोलियताला तुमच्यासाठी तुम्हाला त्याला मारणं खूप सोपं जाणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणजे परमेश्वर आज आपल्याला काय सांगत आहे की बाळा तुला अभिषेकाची काय आहे? गरज आहे. अभिषेक मला कशा पद्धतीने मिळतो? कसा मिळतो? मला देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन मिळतो. कुठे मिळतो? देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या वातावरणामध्ये, देवाच्या वचनामध्ये. जितकं तुम्ही देवाच्या वचनाला मान द्याल, जितकं तुम्ही देवाच्या आज्ञा ऐकाल, जितकं तुम्ही देवाच्या प्रथम जे तुम्हाला मिळतं ते देवाला द्या, त्याच्याने अभिषेक वाढतो. कारण बायबल सांगतं प्रथम दिल्याने तुझी कुंडे आणि द्राक्ष काय वाहतील? भरून वाहतील. कशाने वाहतील? खिशात ठेव, बँकेत भर आणि बघ मी आशीर्वाद देतो की नाही, असं म्हटलंय नाही. तू जे काही कमवशील त्याचा प्रथम फळ ज्या वेळेस तू देवाला देशील त्यावेळेस तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस मी देवाच्या उपस्थितीमध्ये जाते आणि देवाने सांगितलेलं प्रत्येक वचनचं पालन करते त्यावेळेस अभिषेकाचं सामर्थ्य माझ्यातून वाहतं. ज्यावेळेस मी माझ्या आई बापाचा सन्मान करते त्यावेळेस अभिषेक वाहतो. मीटिंग अटेंड करून नाही वाहत. मी गॅरंटी देतो तुम्हाला, मीटिंग तुम्ही प्राप्त करा, घरी असतो संपून गेलेला असेल, पण जर तुम्ही देवाचं वचन काटेकोरपणे फॉलो कराल तर तुमच्यासाठी जो अनॉइंटिंग आहे ते फ्लो होईल, ते वाढेल आणि परमेश्वर तुमच्या द्वारे जे काही अवघड आहे ते घडून आणेल. आहे का माझ्यासाठी सोपं? हो. शेजारचा माझ्यासाठी सोपं आहे. आजपासून माझ्यासाठी सोपं आहे. जे काही आजपासून मी कठीण म्हणत होतो, जे मला जमलं नाही ते आजपासून परमेश्वर माझ्यासाठी घडवेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गुपित कशात आहे? अभिषेकामध्ये. हालेलुया. आणि देव तुमच्या आणि माझ्यासाठी ते करू इच्छित आहे. वचन वाचूया मार्कस पुस्तक 4 अध्याय 31 वचन. एकोणचाळीस वचन वाचा. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले उगारा, शांत हो. मग वारा पडला व अगदी काय झाले? निवांत झाले. ज्यावेळेस पण संकट तुमच्या जीवनावर येतात, ज्यावेळेस पण प्रॉब्लेम तुमच्या समोर उभे असतात त्यावेळेस तुम्हाला काय करायचे? धमकायचे. तुम्ही कसे धमकू शकता माहितीये? तुम्ही नाही धमकू शकत
परमेश्वराचं जर अनॉइंटिंग तुमच्यावर नसेल तर मी गॅरंटी देते तुम्ही नाही दमकू शकत. तुम्ही स्वतः घाबरणार, तुम्ही भिणार, तुम्ही हारणार, तुम्ही दमणार, तुम्ही कंटाळणार आणि तुम्ही दुःखी होणार, तुम्ही निराश होणार, तुम्ही देवाला नाव ठेवणार. पण जर अभिषेक तुमच्यावर असेल तर तुम्ही गॅरंटेड उभे राहणार. पहिली गोष्ट तुम्ही त्या वाऱ्याकडे बघणार, तुम्ही त्याला आज्ञा देणार आणि तो निश्चिंत पडणार. आणि हा तोच व्यक्ती करू शकतो ज्याच्यावर अभिषेक आहे. हालेलुया. काय म्हटलं मी? ज्याच्या वर अभिषेक आहे, ज्याच्या मध्ये अभिषेक नाहीये. डिफरन्स आहे. मध्ये वर सोबत, तुमच्या मध्ये प्लस तुमच्या वर असला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनॉइंटिंग तुमच्या वर जर असेल तर मी गॅरंटी देते कुठलीही कठीण गोष्ट परमेश्वर तुमच्यासाठी सोपी करेल. कारण देवबापाने तुम्हाला आणि मला सोपं म्हणून जगामध्ये पाठवले. जे काही आजपर्यंत अवघड होतं इथून पुढे असणार नाही. सर शेजारी सांगा, आजपर्यंत जे अवघड होतं इथून पुढे असणार नाही. परमेश्वराचा अभिषेक घेऊन जाणार आहे. मी त्याच्या अभिषेकाला भरणार आहे. मी त्या अभिषेकाची काळजी घेणार आहे. मी ते सांभाळून ठेवणार आहे. जसं सोनं सांभाळते तसं मी अभिषेक सांभाळणार आहे आणि त्याच्यामध्ये वाढ करणार आहे. कारण ज्यावेळेस मला गरज पडेल त्यावेळेस ह्या अभिषेकाची गरज पडते. मी गॅरंटी देते जर तुम्ही ज्यावेळेस पण संकटाचा प्रसंग येतो पैसे देऊन बघा, नाही होणार. भीती ज्यावेळेस तुम्हाला वाटते त्यावेळेस त्या व्यक्तीला पैसे देऊन बघा, तुमची भीती जाते का? नाही जाणार. मग काय जाणार? कशाने जाईल? कुणाला जमणार आहे? तुम्हाला जमणार आहे? हो, मला जमणार. या आपण बरोबर. थँक्यू जीसस. पवित्र देव बाबा, सगळ्यांना अभिषेकाची गरज आहे. खरंच आम्हाला गरज आहे. आम्ही शांत आहोत याच्यामध्येच गुपित लपलंय प्रभू की आम्हाला खरंच तुझ्या अभिषेकाची गरज आहे. मला बऱ्याच वेळेस प्रभू परमेश्वरा ते घेण्यासाठी मी अडखळ ठरले अथवा ठरलो, पण मी आज तुझ्याजवळ नम्र होते, उघडी होते विद्या, आणि मी तुझ्याकडून तो प्राप्त करण्यासाठी मागणी करते. मला अभिषेकाने भर. आजपर्यंत जे माझ्यासाठी अवघड होतं, आजपर्यंत जे माझ्यासाठी कठीण होतं, ते आजपासून माझ्यासाठी सोपं कर. मी विनंती करतो माझ्या देव बाबा. क्षमा करणं असेल, दुखावण्याच्या भावनेतून बाहेर येणं असेल, कठीण वचन ऐकणं असेल, प्रभू मला तुझ्या पवित्र आत्म्याची गरज आहे. कारण मला देव बाबा तुझ्या राज्यामध्ये काम करायचंय आणि तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे की अभिषेकाशिवाय ही काम नाही करू शकत, अभिषेकाशिवाय हा पुढे नाही जाऊ शकत. तर मी प्रार्थना करतो माझ्यावर पित्या तुझा अभिषेक उतरून येऊ दे. येशूच्या नावामध्ये त्या अभिषेकाचा मी आदर करतो, मी सन्मान करतो माझ्या देव बाबा. ते माझ्यावर उतरून येऊ दे. कारण अभिषेक